श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातील भाग दुसरा गुरु शोध व संत दर्शने त्यातील श्री महाराजांचा विवाह। कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली। पुन्हा नित्याचे जीवन सुरू झाले। पण श्री महाराजांना गोंदवल्यामध्ये काही चैनच पडेना। त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्तच ध्यान करू लागले। तोंडाने सारखे रामाचे नामस्मरणच चाललेले असे। जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरती थट्टा मस्करी होई, परंतु त्यानंतर लगेच श्री महाराज अंतर्मुख होऊन बसत। वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही। याचे लग्न करून द्यावे म्हणून म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल असा व्यवहारी विचार पंतांनी रावजीच्या समोर मांडला। रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला आणि सर्वांनी मिळून श्री महाराजांचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले। श्री महाराजांना 10वे वर्ष संपून नुकतेच 11वे वर्ष लागले होते। 9व्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या। नातवाचे लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असे कळताच आणखी मुली सांगून येऊ लागल्या। गोंदवल्याहून 8 कोसावर खातवळ म्हणून एक गाव आहे। तेथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत आणि लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत। त्यांच्या कुटुंबाचे नाव भागीरथी। त्यांना एक सुंदर, सुशील आणि अति समजूतदार मुलगी होती। बरेच दिवसापासून संभाजी पंतांचे लक्ष श्री महाराजांकडे होते। आपल्या 8-9 वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवल्याला पंतांच्याकडे आले। ते दोघे बोलत बसले असता श्री महाराज सहज तेथे आले। ती सुंदर जोडी पाहून पंतांना खूप आनंद झाला आणि त्यांनी संभाजी पंतांना होकार दिला। दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्री महाराजांचे लग्न झाले। या लग्नाचे वैशिष्ट्य असे की पंतांच्या हातचे शेवटचे आणि संभाजी पंताकडचे हे पहिलेच कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सुद्धा सज्जन, श्रीमंत आणि हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये 8 दिवस जणू काही मोठा उत्सवच चालू होता। रोज 700-800 पानं जेवून लोक उठत असे। लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले। त्यांची ही शेवटचीच वारी होती व याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून श्री पांडुरंगाची प्रार्थना केली आणि श्री महाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरात घातले। पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती, पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले। तेवढ्यात श्री महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप येऊन वारली आणि तिच्यानंतर 4 महिन्यांनी पंतांनी देह ठेवला। पंत गेल्यावर सबंध जिल्ह्यातील लोक हळहळले। गेली 50-60 वर्षे पंत गोंदवल्याचे भूषण म्हणून राहिले होते। कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावले होते। कित्येकांना पैशाडक्याची मदत त्यांनी केली होती। मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे 85 वर्षाचे होते। तरी लोकांना अजून सुद्धा ते तरुण असावेत असेच वाटे। श्री महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे। ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री महाराज नेहमी करीत तसा संसार पंतांचा होता हे निश्चित होय। अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असते। त्या वातावरणामध्ये श्री महाराजांची पहिली 11 वर्षे गेली।